लिहिण्यासारखा विषय नसेल तर नसलेला विषय त्यांना निर्माण करता येतो. कारण शेवटी तो होता कोण हाही एक प्रश्न. तर तो कर्ण होता एवढं उत्तर खरं पुरेसं आहे. त्यातही पुन्हा काही कल्पना शेवटी येता येतच. तर कुणीतरी दोन राजे असतात, एकमेकाचे मित्र असतात. एका राजाला मूलबाळ नसतं आणि तो अस्वस्थ असतो. दोघे मिळून शिकारीला जातात आणि सावध सापडण्याची वेळ येते तेव्हा असा बाण सोडण्याच्या बेतात तो राजा असतो, हा कुंतीभोज राजा. आणि अशात त्याला एक दृश्य दिसतं की ज्या दिशेनं आपण बाण सोडणार आहोत त्या दिशेला असणारं सावज ही एक वाघीण आहे आणि आपल्या मुलांना ती पाजते आहे. त्या आपल्या मुलांना पाजणारी ती आई आहे. तेव्हा तिच्यावरती बाण कसा सोडणार, तेव्हा तो बाण हा तिथेच गळून पडला आणि तो नुसता अटक लावून पाहत राहिला. आणि त्याला अतिशय दुःख झालं की आपणाला मूलबाळ नाही. तर शेजारी असणारा त्याचा शूरसेन नावाचा हा राजमित्रच होता. त्यानं ही खंत जाणली आणि तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, शेवटी माझं पहिलं अपत्य मी तुला देईन, तू अपत्यरहित राहणारच नाहीस, असं मित्राने सांगितलं. हा संवाद शक्य आहे. त्यानंतर पुढं या मित्राला झालेली कन्या या कुंतीभोज राजाला दिली. आता ही कुंतीभोज राजाची कन्या ही पुढं कुंती म्हणून प्रसिद्धीला आहे. या राजाच्या दरबारामध्ये एके दिवशी एक मोठा ऋषी जाऊन उभा राहिला. अर्थात हा तपस्वी होता, दिसाला साधारणच होता, अस्ताव्यस्त असा काहीतरी त्याचा पेहराव असे. कधी अगदी गवताचं आच्छादन घेऊन सुद्धा तो घराच्या बाहेर पडत असे. तर दुर्वास हे त्याचं नाव आणि दुर्वास हा तसा शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्धीला आलेला एक ऋषी होता. आपले ऋषी हे सुद्धा तपस्वी असले तरी माणसांचे काही दुर्गुण त्यांच्या अंगी उत्कटतेनं वसत होते. म्हणजे ऋषी ही माणसं होती हे माणसांना कळावं यासाठी माणसांच्या काही अवगुणांचा पेहराव त्यांनी बुद्धिपुरस्सर खरं धारण केला असावा. तसं दुर्वास हे शीघ्रकोपी होते पण तपस्वी होते. आता तपस्वी शीघ्रकोपी असू शकतो, फक्त शीघ्रकोपी तपस्वी असणं जरा अवघड आहे. त्यातलं एक आपणाला जमू शकेल, दुसरं मात्र तसं जमेल याची खात्री नाही. हा तपस्वी या कुंतीभोजाकडे येतो आहे आणि सांगतो आहे की मी तुझ्या राज्यात काही काळ राहू इच्छितो, मला अनुष्ठान करायचं आणि काही वेगळा प्रयोग करायचा आहे. अर्थात राजा असतो आणि तो थोडासा हादरला, कारण हा शीघ्रकोपी ऋषी आहे, जर याच्या शापानं असलेलं राज्य दग्ध व्हायचं. म्हणून त्यांना विनंती केली की आपण इथेच राहा, जे काही अनुष्ठान आपणाला करायचं असेल ते इथे करा, पण आपणाला नेमकं काय हवं आहे. तर त्यावर त्यानं असं सांगितलं की माणूस आणि देव किंवा मनुष्ययोनी आणि देवयोनी यामधलं अंतर खरं मला कमी करायचं आहे. माणसाला देवास समान करायचं आहे आणि देवांना माणसात आणायचं आहे. त्यासाठी मी जरा शोध देतो आहे आणि मंत्रविद्येचा अभ्यास करतो आहे. हा अभ्यास त्या राज्यामध्ये निवांतपणे त्याला करायचा होता. त्याला त्या अभ्यासासाठी रक्षण हवं होतं, एकांत हवा होता. तर कुंतीभोजाच्या राज्यामध्ये तो मिळाला. पण त्याची ही मानसकन्या कुंती ही या ऋषीच्या सेवेला राहिली आणि ती देखील खरं त्याची आराधना करू लागली. शेवटी या मुलीनं आपल्यावर खूप प्रेम केलं आणि आपलं तपश्चरण निर्भेदपणे घडेल यासाठी आवश्यक ती अनुकूलता आणि सुविधा केवळ या मुलीमुळे आपणाला प्राप्त झाल्या. म्हणून कुंतीवरती हा ऋषी प्रसन्न झाला आणि मंत्राचे प्रयोग त्याने अगोदर केले होते की मंत्र देवतेला मंत्राच्या माध्यमातून आवाहन केलं की प्रत्यक्षात ती देवता प्रकट होते. मग ही मंत्रसिद्धी या दुर्वासानी अगोदर केली होती. ते प्रयोग करण्यासाठी तर ते अनुष्ठान करीत होते. त्या देवांना या समुदायामध्ये बोलावता येतं, त्यांना माणसाच्या बैठकीवर बसवता येतं, देवांची माणसं करता येतात, हे त्यांनी पाहिलं. आणि मग शेवटी कुंतीला ते म्हणाले की मी तुला काही मंत्र सांगतो. तुला जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता देवपणाची गरज आहे तेव्हा तू या मंत्रातून त्या देवांना आवाहन कर. अगदी पुत्ररूपानं अपत्य रूपानं ते देव तुझ्या अंगणामध्ये येतील आणि तुला सोबत करतील. अर्थात ही कथा तशी सुसंगत वाटते, कारण मुळात तपश्चरण पूर्वकच देवांचं भूतलावरती अवतरण घडवण्यासाठी कटिबद्ध झालेला तो तपस्वी, त्याच्या तपाचं ते फलित होतं. आता ही कोणती मुलगी काय लहान, तिला ह्यातलं काय कळणार. ती म्हणाली या मंत्रांचा मला उपयोगच मुळात काय, पण तू पहा हे लक्षात ठेव आणि जेव्हा आवाहन करशील तेव्हा ते देव हे तुझ्या जवळ येतील आणि अपत्य रूपानंच तुझ्या जीवनामध्ये ते राहतील.
म्हणून अगदी लौकिक अर्थानं सुद्धा आपणाला त्याच्याकडे बघता येणार नाही की कुठेतरी हे देवपणाला केलेलं आवाहन होतं. तसं कुंतीला कधीतरी अशी लहर आली म्हणण्यापेक्षा राहावे ना की खरंच हे मंत्र खरे असतील का. त्या मग सूर्य असा मध्याने आला होता, वेळ दुपारची होती, त्याचं तेज तिच्या नजरेमध्ये भरलं होतं आणि सूर्याचा मंत्र ऋषींनी सांगितला होता. तेव्हा तिला असं वाटलं की आपण हा मंत्र छापावा, काय होतं ते बघावं. आणि बरोबर तो मंत्र तिनं मनातून जपता क्षणी सूर्यदेव खाली उतरले आणि आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं की आता तुझ्या जीवनामध्ये माझा मोठा अंश स्थिर होणार आहे. म्हणजे शेवटी सूर्याचं तेज घेऊन कुंतीच्या वाट्याला आलेला जो सूर्यपुत्र तोच हा कर्ण. अर्थात ही सगळी आख्यायिका कल्पनेच्या प्रतिभेच्या साहाय्यानं जाणून घ्यावी लागेल, पण कळायला फारशी अडचण. पण आता प्रश्न हा आहे की बुवा तिच्या मातृत्वाच्या सिद्धतेसाठी लौकिक अर्थानं तिला 9 महिने लागले असतील का कमी कालावधीमध्ये हे सगळं घडलं असेल आणि एकदम बाळच पुढ्यात आलं असेल. पण सूर्याचं तेज घेऊन ते बाळ वाट्याला आलं हे अगदी खरं आहे. पण आता हे शेवटी विवाह पूर्व अपत्यप्राप्ती आहे, कौमार्य दशेमधली ही अपत्यप्राप्ती आहे. जरी देव जरी आपल्या पोटी आला तरी सुद्धा जोपर्यंत समाज मान्य पद्धतीनं तो येत नाही तोपर्यंत समाजात आपण थट्टेचाच विषय होणार हे तिच्या लक्षात आलं. आणि म्हणून शेवटी हे अपत्य हे जवळ ठेवून चालणार नाही, कारण शेवटी लोक आपली थट्टा करतील किंबहुना मानखंडनाच होत राहील. आणि म्हणून हे मूल टाळायचं कसं हा खरा प्रश्न. म्हणजे ओटीमध्ये आलेलं आहे, देवानं दिलेलं आहे, मंत्रामुळंच ते खरं अवतरलेलं आहे. पण हे बाळ उघडपणे उजळपणे या बंदिस्त समाजामध्ये तिला खरं 4 चौघांना दाखवता येणार नाही. खरं जी गोष्ट इतक्या वर्षानंतर आपणाला समजू शकते ती त्या काळच्या समाजाला का समजू शकली नसेल कळायला मार्ग नाही. किंवा होऊ शकतं एक तपस्वी इथे राहून गेला, त्याच्या सानिध्यात ही कन्या होती आणि तपाच्या बळावरती प्राप्त झालेल्या सामर्थ्यातून निष्पन्न झालेलं हे बाळ हे तिच्या ओटीमध्ये आहे. त्याचा स्वीकार त्या काळच्या समाजानं नक्की केला नाही हे उघड आहे. म्हणजे आज आम्ही हे समजून घेतो आणि त्या काळचा समाज समजून घेऊ शकला नाही एवढा तरी तर्क करायला जागा आहे. त्या समाजाची भीती वाटत होती. म्हणजे मंत्रदाता ऋषी आणि मंत्रातून सिद्ध झालेला देव या 2 शक्ती पाठीशी असताना सुद्धा समकालीन समाज आपल्या समजुती निशी आपल्या पाठीशी नाही हे कुंतीच्या लक्षात आलं. म्हणजे समाज हा नेहमी मागे असतो, त्याही काळी तो तसा होता. आणि म्हणून हे बाळ हे शेवटी आपणाला कुठेतरी भरणपोषणासाठी कोणावर तरी भरवसून भगवंतावर नियतीवर किंवा त्याच्या प्रारब्धावर भरवसूनच आपणाला शेवटी हे सोडून द्यावं लागणार. म्हणून एका पेटीमध्ये ते ठेवून नदीमध्ये त्याला सोडण्यात आलं आणि नदीला नदी मिळत मिळत ते गंगेपर्यंत आलं. अर्थात हे सगळं शक्य आहे. पूर्वी नद्यांना पाणी होतं आणि पेटीची रचना तशी केली असेल किंवा पेटी तरंगत राहावी आणि पुरेसा श्वास बाळाला घेता यावा वगैरे. आजही आपण कुठे गंगेची आरती जेव्हा हरिद्वारला वगैरे आपण जर गेला असाल पाहिली असेल तर अशा प्रवाहावरून जाणाऱ्या ज्योती पण त्या दिसत असतात, तरंगत जात असतात. त्या प्रवाहावरती तरंगणं यामध्येही पदार्थ विज्ञानाला सोडून काही नाही. त्यानंतर मग शेवटी ही पेटी ज्यांच्या हाती आली ते एक सामान्य कोळी कुटुंबच होतं. हा अधिरथ आणि राधा नावाची पत्नी. आता हा धृतराष्ट्राचा खरं जर म्हणाल तर सारथी होता. गंगा स्नानाला गेला असेल, कुतूहल जागा झाला असेल, गंगेत अनेक गोष्टी वाहत येतात, ही तर एक मौलिक पेटी दिसते आहे, काय आहे बघावं म्हणून पोहत गेला, पेटी आणली आणि पत्नीला दाखवली, पेटी उघडली, आतून एक बाळ निघालं. त्याला मूल नव्हतं, त्यानं बरं वाटलं. ज्यांना मूल नसतं त्यांना बाळ हवंसं वाटतं आणि ज्यांना बरीच मुलं असतात त्यांना बाळांचा कंटाळा येतो. हे बाळ होईपर्यंत बाळाचा ध्यास आणि आल्यानंतर त्याचा कंटाळा हा सगळीकडचा प्रकार आहे. त्यात त्यांनी मात्र कंटाळा कधी केला नाही. छान झालं, देवाने आपणाला बाळ दिलं, गंगेनं आपणाला बाळ दिलं म्हणून बाळाला घरी नेलं आणि बाळ त्यांचं झालं. आता ह्या बाळाचं संगोपन फार जीवाभावानं होऊ लागलं, कारण त्यांना ते हवं होतं. पुढे अर्थात मूल थोडं मोठं झाल्यानंतर प्रश्न शिक्षणाचा येतो की मुलगा तेजस्वी आहे,
तर कर्णाच्या अंगावरती काही कवचकुंडल जन्मजात काही अशी भाग्य लक्षणं होती की ती शरीरावरतीच उमटलेली होतं. शरीरावरती काही चिन्ह दिसू शकतात, त्याच्या अंगावरती ती होती. त्यावरून हा राजयोगी आहे हे लक्षात येतं. पुढे शिक्षणाचा प्रश्न येतो. त्यावेळी आता याला कुठे कोणाकडे धाडायचं? पूर्वी गुरुकडं विद्यार्थ्याला धाडण्याची एक रीत होती, त्याला अनुसरून आता कर्णाला सुद्धा कोणाकडे तरी, कर्ण हे नंतर यांनी दिलेलं नाव आहे, आणि त्याला पुढे कसं पाठवायचं? तर शेवटी द्रोणाचार्य कौरव पांडवांना जिथं शिकवतात तिथेच यालाही नेऊन ठेवावं असा एक विचार मनात आला. नाहीतर राजकुटुंबाची सेवा या सारथ्यानं केली होती, त्या परिवारात तो होता, त्यालाही तसा मान होता, आणि मुलात मुलं मिसळू शकतील, गुरुचं पाहून शिकू शकतील. आणि म्हणून मुलाला घेऊन तो आचार्यांकडे गेला. आचार्याला विनंती केली की माझा हा मुलगा आहे, तुमची तर ही बिनबिनतीची शाळा आहे, या उघड्या शाळेमध्ये हा मुलगा येईल आणि इतरांबरोबर शिकेल. अर्थात आचार्याने एवढंच सांगितलं की हे बघ, या मुलाला एका मर्यादेबाहेर मी जवळ घेऊ शकणार नाही. मी राजपुत्रांचा शिक्षक आहे, कौरव काय आणि पांडव काय, शेवटी राजकुटुंबामधले ते आहेत आणि त्यांना मी शिकू शकतो, पण तुझ्या मुलाला त्यांच्यामध्ये सामावून शिकवणं हे जरा जगराहटीला सोडून होईल. पण तरीसुद्धा मुलगा इथे येणार असेल, थांबणार असेल, मी त्यांना काय सांगतो ते ऐकणार असेल, पाहून अनुकरणानं शिकणार असेल तर माझा त्याला विरोध नाही. आणि म्हणून हा मुलगा नुसता अंतरावरून पाहत होता. तो अंतरावरून पाहत होता, मनानं तो शिकत होता, हातानंही तो प्रत्यक्षात काही करत होता. हे सगळं करताना तो विद्येशी तादात्म्य पावत होता, अनुभवत होता की अर्जुनानं बाण सोडला की याचे हात सुद्धा शिवशिवत होते, त्याच्याजवळही धनुष्य होतं, तोही बाण सोडण्याचा प्रयत्न करत होता, पण गुरुचा स्पर्श त्याला काही लाभत नव्हता. मात्र त्या साऱ्या गोष्टी, त्या साऱ्या हालचाली तो करत होता. मग तो मनानं स्वतः अर्जुनच होत होता, पांडवच होत होता, आणि मनानं त्या प्रत्येक क्रियेशी तो तसा एकरूप होत होता आणि ती विद्या तो आत्मसात करत होता. पण जेव्हा केव्हा तो एकांतात असे तेव्हा त्याच्या हे लक्षात येत होतं की आपण शेवटी गरिबाचे आहोत, कोळ्याचं पोर, सुतपुत्र, आपली अशी अवहेलनाच होणार जन्मभर. आपण राजपुत्रांची बरोबरी करू शकत नाही. वस्तुतः तोही एक राजपुत्र होता, पण त्याला हे माहीत नव्हतं आपण कोण आहोत, आणि त्यामुळं शेवटी मनामध्ये त्याचे एक मनोगंड, असं हीनगंड होता की आपण कोणीतरी गरीब आहोत, सामान्य आहोत, आणि ही सगळी बाकीची मुलं असामान्य आहेत. पण तरीसुद्धा असामान्यांची बरोबरी सामान्यांना करता येते, सामान्यांनी जर तप केलं तर, हे त्याला माहीत होतं, आणि म्हणून तो त्याच्या पद्धतीनं साधन करत होता. पुढे असा एक दिवस आला म्हणे की आपल्या या विद्यार्थ्यांची तयारी किती आहे हे नागरिकांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात यावं म्हणून आचार्यांनी एक प्रयोग ठेवला. आणि त्या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती या शिष्यांकडून केल्या जाणार होत्या. नाही, ती एक प्रकारची स्पर्धाच होती. तर या स्पर्धेमध्ये कर्णाला सहभागी व्हायचं होतं, पण ते होता आलं नाही. मग त्याला तीही हळहळ वाटली की आपण आपल्या अंगचं तेज प्रकट करू शकत नाही. यापैकी कोणाही पेक्षा मी कमी नाही हे मला कळतं आहे, पण तरीही मी यांच्या बरोबरीचं आहे हे मी सिद्ध करू शकत नाही, ही मोठी अडचण आहे. का तर मी राजपुत्र नाही. आणि बरोबर इथेच हा दुर्योधन प्रकट होतो आहे आणि सांगतो आहे की शेवटी राजकुटुंबाशी त्याचा संबंध नाही, या कारणास्तव त्याच्या साऱ्या सामर्थ्यानिशी, कौशल्यानिशी तो डावलला जाणार असेल तर मग अंगदेशाचा मी त्याला अधिपती करतो, त्याला मी साक्षात राजाच करतो, म्हणजे राजकुटुंब काय, तो राज्य करताच होईल. आणि त्याप्रमाणे दुर्योधनानं त्याच्यावरती तो अभिषेक केला, म्हणजे तो अंगराज्य झाला. आता हे दुर्योधनाचं औदार्य जे आहे, हे औदार्य माणसाचं उत्थान घडवणार आहे. म्हणजे दुर्योधनाच्या विषयी मनामध्ये आपल्या कितीही रोष असला तरी कर्णासारख्या एका जन्मजात योद्ध्याला उचलून त्याला जवळ करणं, त्याची योग्यता जाणणं, जोखणं आणि त्याला राजपद देणं हे दुर्योधनानं केलेलं आहे. हे करण्यामागे त्याचा हेतू एवढाच होता की शेवटी पांडवांशी आपला बेबना होणार आहे, त्यांचं आपलं जमणार नाही, त्या वेगळेच आहे. मग आपल्या बाजूलाही प्रति पांडवाचा एखादा असावा जो प्रसंगी अर्जुनाशी लढा देऊ शकेल, असा एक बलवान पुरुष कर्णाच्या रूपानं जर का आपल्याला लाभणार असेल
तर आपण त्याला राजपद द्यावं आणि जवळ ठेवावं. म्हणून हेतू काहीही असो, पण त्यामध्ये कर्णाचा गौरव घडला आणि कर्ण हा दुर्योधनाचा जन्माचा मित्र झाला. जन्माचा मित्र कोणीही होईल, म्हणजे तो तिलभून झाला असा नाही, प्रसंगच असा होता की सारं जग त्याची प्रतारणा करत होतं आणि त्यावेळी तुझ्या साऱ्या सामर्थ्यानिशी मी तुझा गौरव करतो आहे असं म्हणणारा एकच मित्र तो त्याला भेटतोय. आणि मग पुढे मग कर्णाची अस्मिता ही अधिकच जागृत झाली आणि तो सारखा अर्जुनाची बरोबरी करू लागला. काय असेल ते खरं, त्याने एक परिमाण निवडलं होतं की सर्व पांडवामध्ये अधिक पराक्रमी हा अर्जुन आहे आणि आपण अर्जुनापेक्षाही अधिक पराक्रमी व्हायचं. म्हणून तो प्रति अर्जुन नव्हे, सवाई अर्जुन होण्याचं स्वप्न पाहू लागला आणि अर्जुनाचा पराभव हे त्याच्या जीवनाचं अंतिम प्राप्तव्य तो मानू लागला. पण अर्जुनाचा पराभव करता येणं शक्य नव्हतं. याचं कारण अर्जुनाकडं आणखी एक विद्या होती, ब्रह्मास्त्र नावाचं एक अस्त्र त्याच्याजवळ होतं. आणि उच्च कुलामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला चांगल्या गुरुकडूनच ते मिळण्याची शक्यता होती आणि ब्रह्मास्त्राचे जाणकार फक्त दोनच होते, एक म्हणजे द्रोणाचार्य आणि दुसरे भगवान परशुराम. तेव्हा आता शेवटी आपल्याला हे ब्रह्मास्त्र जर का आत्मसात करायचं असेल किंवा हस्तगत करायचं असेल, मिळवायचं असेल, ही अस्त्रविद्या आहे, ब्रह्मास्त्र विद्या, तर यासाठी परशुरामाकडे गेलं पाहिजे. म्हणून परशुराम ज्या आश्रमामध्ये राहत होते त्या दिशेनं तो चालत राहिला. त्यानं सगळ्यांना सांगितलं की अजून माझी तेवढी अस्त्रसिद्धी झाली नाही, मी जातो आहे. अर्थात परशुरामाकडे गेल्यानंतर त्याला हे माहीत होतं, परशुरामाचाही लौकिक होता आणि तो ब्राह्मणच होता. ब्राह्मण क्षत्रियाच्या युद्धामध्ये शेवटी ब्राह्मणांचं नेतृत्व परशुरामानं केलं होतं. हा लढा दीर्घकाळ चालला होता. तेव्हा हे ब्रह्मास्त्र हे फक्त साधारण ब्राह्मणपुत्रालाच खरं शेवटी प्राप्त होऊ शकेल आणि तू जर ब्राह्मण असशील तर मी ही विद्या तुला देऊ शकेन. अर्थात तुला इथं राहावं लागेल, थोडं जप करावं लागेल, मी सांगतो ते ऐकावं लागेल. तर तिथे या विद्येच्या प्राप्तीसाठी कर्ण हा थोडं खोटं बोललाय. थोडं काय, खोटंच पूर्ण खोटं बोललाय. होय, मी ब्राह्मण आहे. आणि मग शेवटी असत्य वचनी, असत्य भाषणी माणसाजवळ ही विद्या राहत नाही, राहू शकत नाही, राहिली तरी त्याच्या उपयोगी पडत नाही, हे तू लक्षात ठेव. म्हणून ब्रह्मास्त्र हे सत्यवचनी, सत्यभाषणी, चारित्र्य संपन्न अशा पुरुषाजवळच राहू शकतं. अर्थात भीतच त्यांनी होय मी ब्राह्मण असं सांगितलं. त्याच्या मनात हे येत होतं, पण त्याला असं वाटलं आपण काय स्वार्थी नाही, आपल्याजवळ चारित्र्य आहे. फक्त आपण खोटं बोलतो आहोत. खरं खोटं का बोलतो आहोत तर नाईलाज आहे म्हणून, नाहीतर मी आहे या स्थितीत, ही विद्या मला द्या असं मी म्हणालो तर मला हे गुरु विद्या देणार नाहीत. म्हणून आजचा काळ त्या मानानं खरं खूप चांगला आहे. विद्यार्थ्याची जात पाहून त्याला प्रवेश दिला जात नाही. असेल योग्यता तर होईल ती सिद्ध, या आशेनं विद्यार्थ्यांना वर्गावर्गात हल्ली प्रवेश मिळतो आहे. ही चांगली गोष्ट आहे. मी लोकशाहीनं महाभारत कालावरती मात केली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एवढ्या बाबतीत तरी आम्ही त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगताना मला सुद्धा अभिमान वाटतो. पण कर्णाला त्या वाटेमध्ये त्याची जात आली आणि मग ती एक कथा सांगितली जाते, ती खरी असणार की शेवटी या मुलावर गुरुचं प्रेम जडलं. कधीतरी एके दिवशी असाच अरण्य विहार ते करत असताना दुपारच्या वेळी जरा विश्रांती घ्यावी असं गुरुला वाटलं आणि म्हणून जेवून असे ते पहुडल्यानंतर डोकं अगदी जमिनीवरती टेकलं जात आहे म्हणून शिष्याने आपल्या मांडीवरती घेतलं, गुरुला थोडं थोपटलं. गुरु निद्राधीन झाले. आता गर्द खरं वनराजीमध्ये गुरुला लागलेली झोप. तर त्यावेळी अर्थात त्यांना गाढ निद्रा लागली. त्या वातावरणात दुपारच्या वेळी इतकी चांगली झोप लागायला काहीच हरकत नाही, ती लागली. दरम्यान असं झालं की कुठला तरी एक भुंगा होता, एक कीटक होता, पण तो भुंगाच असणार. तर तो त्या कर्णाच्या मांडीखाली होता आणि भुंगा हा काही पोखरतो, काही असलं तर पोखरत राहणं, आत शिरणं हा त्याचा धर्म आहे. मग एखादा खांब असेल, नाहीतर आणखी तुळई असेल, पण एवढंच ते काम करतं. तुम्ही त्या बाळाची थोडी सुद्धा काळजी करू नका.